Hello dear students, today we will start new chapter states of matter. Matter म्हणजे तुम्हाला माहिती आहे anything around us is matter and matter exists in three states. Any matter exists in one of the three states: solid, liquid and gases. Okay, three states of matter. तीन आहे पण दोन आणखी स्टेट्स आहेत मॅटरच्या फिजिकल स्टेट त्या खूप रेअर आहेत त्या आपण बघणार आहोत. जनरली मॅटर हॅव थ्री फिजिकल स्टेट्स: सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. बट देर हॅव अनदर टू फिजिकल स्टेट. वन इज द सुपरकूल्ड सॉलिड, सुपरकूल्ड सॉलिड अँड प्लाझ्मा. या पण फिजिकल स्टेट आहे, फोर्थ अँड फिफ्थ. ओके, म्हणजे 5 फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर आर देयर. 2 रेअर आहेत, खूप कमी आहेत, 3 जनरली आहेत. आता सुपर कूल्ड सॉलिड मीन्स व्हेन सॉलिड कूल्ड अगेन अँड अगेन ॲट व्हेरी लो टेम्परेचर. सॉलिडला कूल करत गेलात, खूप कूल केलात कमी टेम्परेचर पर्यंत. अँड ॲट दॅट टाइम दॅट टोटल सॉलिड बिहेव लाईक अ वन ॲटम. टोटल सॉलिड बिहेव लाईक अ वन ॲटम. Then that physical state is called as supercooled solid. तो सॉलिड आहे, खूप सारे त्याच्यात ॲटम आहेत, पण त्याला इतक्या कूलिंग केलंय किंवा इतक्या लोअर टेम्परेचरला कूल केलंय की दॅट टोटल सॉलिड बिहेव लाईक वन ॲटम अँड दॅट फिजिकल स्टेट कॉल्ड एज supercooled solid. And which is plasma? When gases are heated at tremendous temperature near to the sun, मतलब तरी चालेल. When gases are heated near to the sun or at tremendous temperature, at that time that gas will be ionized. All gaseous molecule converted into the ions, and that a physical state is known as plasma. त्याला काय बोलतो आपण? प्लाझ्मा. लक्षात, प्लाझ्मा फिजिकल स्टेट लक्षात आली ती पण खूप रेअर आहे. गॅसला तेवढं हिट कोण करणार किंवा आपण करू शकतो, पण त्यावेळेस त्याला प्लाझ्मा बोलतात आणि आपण तेवढं खूप पण करू शकत नाही. या दोन फिजिकल स्टेट रेअर आहेत आणि जनरली किती स्टेट आहे? 3 स्टेट्स ऑफ मॅटर: सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. फॉर 11th यू हॅव ओनली गॅसेस अँड लिक्विड फिजिकल स्टेट आणि 12th ला सॉलिड स्टेट म्हणून चॅप्टर आहे. ओके, ठीक आहे. तुम्ही 4th 5th पासून शिकता की एनी ऑब्जेक्ट शो केल्यानंतर तुम्हाला बघता येतं मार्कर सॉलिड, वॉटर लिक्विड, ऑक्सिजन गॅसेस, बरोबर आहे, इथाइल अल्कोहोल लिक्विड, इंक लिक्विड, ओके, आईस सॉलिड एक्सेट्रा. तुम्हाला कळतं. मग या 3 स्टेट्स आहेत मॅटरच्या. कोणताही मॅटर घ्या तो या 3 पैकी एका फिजिकल स्टेट मध्ये असतो. मग वेन वी हीट द सॉलिड, सॉलिडला जर आपण हीट केलो, वेन वी हीट द सॉलिड दॅट इज कन्वर्टेड इनटू लिक्विड. हीट केलं सॉलिडला, सपोज आईस आहे, आईस इन अ सॉलिड स्टेट व्हेन वी हीट दॅट इज कन्वर्टेड इनटू वॉटर म्हणजे लिक्विड. व्हेन वी हीट द सॉलिड दॅट इज कन्वर्टेड इनटू लिक्विड अँड व्हेन वी अगेन हीट द लिक्विड दॅट इज कन्वर्टेड इनटू गॅसेस. त्याचं कशात कन्वर्ट होतं? गॅसेस मध्ये. जर आपण हीट करत गेलो तर सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड. लिक्विडला हीट केल्यानंतर ते कशात होतं? गॅसेस मध्ये होतं. समजा वॉटरला हीट केलं, वॉटर वेपर्स मध्ये कन्वर्ट होतं म्हणजे गॅसेस मध्ये. अँड व्हेन वी कूल द गॅसेस, गॅसेसला सपोज कूल केलं आपण, काय होतात? गॅसेस मॉलिक्यूल जवळ येतात म्हणजे कंडेन्स होतात. गॅसेस मॉलिक्युल्स आर कंडेन्स्ड दॅट आर कन्वर्टेड इनटू लिक्विड. गॅसेसला जर कूल केलं तर ते कशामध्ये कन्वर्ट होतात? लिक्विड मध्ये. अँड व्हेन वी कूल द लिक्विड दॅट आर कन्वर्टेड इनटू सॉलिड. जेव्हा लिक्विडला आणखी पुन्हा कूल केलं, समजा वॉटरला कूल केलं तुम्ही लोअर टेम्परेचरला, तर काय होईल? आईस मध्ये कन्वर्ट होतं म्हणजे सॉलिड मध्ये. When we cool the gases, it is converted into liquid, and when we cool the liquid, it is converted into solid. येते लक्षात? सॉलिडला हीट केलं, लिक्विड मध्ये कन्वर्ट होतं. का होतं ते आपण पुढे बघूया. ओके, आणि लिक्विडला हीट केल्यानंतर गॅसेस मध्ये कन्वर्ट होतं कारण मॉलिक्युल्स एकमेकांपासून दूर जातात. इंटरमॉलिक्युलर स्पेस इनक्रीजेस फ्रॉम सॉलिड टू गॅसेस. सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस म्हणतो मी,
इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स म्हणतो. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इज व्हेरी लेस इन सॉलिड. ओके, आता इंटरमॉलिक्युलर म्हणजे काय? इंटर म्हणजे इन बिटवीन, मॉलिक्युलर्स म्हणजे मॉलिक्युलच्या मध्ये. जर कंपाऊंड असेल तर त्याचा स्मॉलेस्ट पार्ट असतो मॉलिक्युल, बरोबर आहे? NaCl म्हटलं. आता त्याच्यामध्ये आयन्स असतात कारण तो आयनिक सॉलिड आहे. सपोज आपण घेतलं कुठलाही ग्लुकोज, तर त्याचा स्मॉलेस्ट पार्ट कोणता आहे? ग्लुकोज मॉलिक्यूल. कंपाऊंड असेल तर त्याचा स्मॉलेस्ट पार्ट काय असतो? मॉलिक्यूल. आणि जर एलिमेंट असेल तर त्याचा स्मॉलेस्ट पार्ट काय असतो? एटम. हे आपण बघितलंय. मग त्याच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, स्मॉलेस्ट पार्टिकल्स, म्हणजे त्याला आपण कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स बोलू शकतो. त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन सॉलिड मध्ये जास्त असेल किंवा त्याच्यामधलं डिस्टन्स, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स. इंटर म्हणजे इन बिटवीन, मॉलिक्युलर म्हणजे मॉलिक्यूल, दोन मॉलिक्यूल मधलं डिस्टन्स. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इन सॉलिड इज व्हेरी लेस, कमी असतं. अँड व्हेन वी हीट द सॉलिड, कमी असतं, खूप कमी असतं इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इन सॉलिड. असं कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर क्लोजली पॅक्ड. तुम्ही म्हणाल सर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजे स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ दॅट matter or that substance. If that matter is element, smallest particles are atoms that are constituent particles. If that matter is compound, त्याचा smallest particle काय असेल? molecule. म्हणजे constituent particle म्हणजे काय? atom, ions or molecules. smallest particle. In a solid, constituent particles are closely packed and intermolecular distance is very less. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स काय असतं? खूप कमी असतं, बरोबर आहे? इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इज व्हेरी लेस. अँड व्हेन वी हीट द सॉलिड, जेव्हा आपण सॉलिडला हीट करू, दॅट मॉलिक्युल्स आर गो अवे फ्रॉम वन अनदर, स्लाइटली गो अवे फ्रॉम वन अनदर, अँड इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इनक्रीजेस. फोर्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीजेस. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इन्क्रीज होतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीज होतं. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळे दॅट मॉलिक्युल्स कॅन मूव्ह अँड लिक्विड कॅन फ्लो. ओके, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स लिक्विड मध्ये थोडंसं जास्त असतं कुणापेक्षा? सॉलिड पेक्षा. इन सॉलिड कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर क्लोजली पॅक्ड, हेन्स हॅव लेस इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स. अँड इन लिक्विड हॅव अ मोर इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स दॅन सॉलिड. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स जास्त असतं. Okay, more intermolecular distance than solid. And when we heat the liquid, liquid la heat केलं, again molecules go away from one another, far away from one another, and in gaseous state, intermolecular distance is more than liquid or highest. Intermolecular distance is higher or highest we can say in the gaseous state. गॅसियस स्टेट मध्ये इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स काय असतं? सगळ्यात जास्त असतं. इथे एक मॉलिक्युल, तिथे एक मॉलिक्युल, तिथे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स सगळ्यात जास्त असतं. इन सॉलिड इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इज व्हेरी लेस, हेन्स कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर क्लोजली पॅक्ड. आता कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजे सांगायची गरज नाही. ओके, अँड इन लिक्विड इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इज मोर दॅन द सॉलिड, बट इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स is less than the gases. Okay, gases मध्ये intermolecular distance जास्त असतो. Okay, and in gases intermolecular distance is highest. Means intermolecular distance is more than liquid and solid. Gases मध्ये intermolecular distance सगळ्यात जास्त असतो. आता intermolecular distance कळलं. सॉलिड मध्ये सगळ्यात कमी, लिक्विड मध्ये त्याच्यापेक्षा थोडं जास्त, आणि गॅसेस मध्ये सगळ्यात जास्त इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स. फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असेल? त्याच्या विरोधात. फोर्स ऑफ अट्रॅक्शन जेवढे जवळ असतील तेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं, जेवढे दूर जातील तेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतं. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन अ सॉलिड इज हायेस्ट. सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो मी, डिस्टन्स नाही म्हणतो. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज हायेस्ट इन सॉलिड. देन इट डिक्रीजेस इन लिक्विड बिकॉज मॉलिक्युल्स गो अवे फ्रॉम वन अनदर. देयरफॉर इंटरमॉलिक्युलर force of attraction in liquid is less than the solid, and intermolecular force of attraction is least in the gases. Gases मध्ये intermolecular force of attraction सगळ्यात कमी असतं आणि intermolecular distance सगळ्यात जास्त असतं. दोन गोष्टी लक्षात आल्या तुम्हाला? intermolecular distance and intermolecular force of attraction.
intermolecular distance increases from solid to gases. Intermolecular distance या साइडला वाढत. सॉलिड मध्ये सगळ्यात कमी, लिक्विड मध्ये थोडं जास्त आणि गॅस मध्ये. इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन या साइडला वाढत चाललं. इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुणीकडे इन्क्रीज होत चाललंय, गॅसेस टू सॉलिड. सॉलिड मध्ये इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सर्वात जास्त आहे, लिक्विड मध्ये त्याच्यापेक्षा थोडं कमी आहे, आणि गॅसेस मध्ये इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सगळ्यात. ओके, त्यानंतर आता या तिन्ही स्टेटच्या सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसच्या थोड्या थोड्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज बघूयात. ओके, बघा बघितलं आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस या तीन फिजिकल स्टेट्स आहेत. Intermolecular distance is very very less in solid, means constituent particles are closely packed. Intermolecular distance is more in liquid than solid. Therefore, constituent particles are slightly away from one another. And in gases, intermolecular distance is very high. Therefore, less force of attraction. Okay? समजून घेतलं. तर सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसची आपण अगोदर डेफिनेशन बघूयात आणि त्याच्या काही प्रॉपर्टीज बघूयात. सॉलिडची डेफिनेशन काय आहे? द फिजिकल स्टेट ऑफ मॅटर विच हॅव डेफिनाइट शेप, साइज अँड व्हॉल्यूम इज कॉल्ड एज सॉलिड. द फिजिकल स्टेट ऑफ मॅटर विच हॅव डेफिनाइट शेप, साइज अँड व्हॉल्यूम. शेप आणि व्हॉल्यूम म्हटलं तरी चालेल, साइज नाही घेतलं. ओके, is called as solid. Liquid, the physical state of a matter which doesn't have definite shape but have definite volume is called as liquid. Gases, the physical state of matter which doesn't have definite shape as well as definite volume is called as gases. Gases मध्ये definite shape पण नसतो, definite volume पण नसतो. ते कसं आपण बघूया, लागून आपण gases. Liquid मध्ये definite shape नसतो पण definite volume असतो, आणि सॉलिड मध्ये डेफिनेट शेप पण असतो आणि डेफिनेट व्हॉल्यूम पण असतो. ओके, तर सॉलिड, लिक्विड, सॉलिड हॅव अ डेफिनेट शेप अँड डेफिनेट व्हॉल्यूम. बरोबर, डेफिनेट शेप मीन्स आता हा सॉलिड आहे मार्कर, त्याचा शेप आहे, चेंज होतो का? मी इथून तिकडे टाकला, तिथून तिकडे टाकला, याचा शेप चेंज होतो का? नाही. म्हणजे सॉलिडला डेफिनेट शेप आहे. समजा हा बोर्ड आहे, सॉलिड स्टेट मध्ये आहे, त्याचा एक डेफिनेट शेप आहे, डेफिनेट साइज आहे, डेफिनेट व्हॉल्यूम. ओके, ते चेंज होत नाही. ओके, याचं व्हॉल्यूम चेंज होतं का? इथून तिकडे टाकलं किंवा दुसरीकडे नेलं तर नाही. म्हणजे सॉलिड हॅव अ डेफिनेट शेप, साइज अँड व्हॉल्यूम. लिक्विड डझंट हॅव डेफिनेट शेप. लिक्विडला काय नाहीये, डझंट हॅव डेफिनेट शेप but it have a definite volume. आता लिक्विड, वॉटर घेतलं, त्याचा काही शेप आहे का? तुम्ही बॉटल मध्ये घेतलात, बॉटलचा शेप घेतं. तुम्ही ग्लास मध्ये घेतलात, ग्लासचा शेप घेतं. लिक्विड डझंट हॅव डेफिनेट शेप. इट टेक्स अ शेप ऑफ अ कंटेनर इन विच दॅट लिक्विड इज प्लेस्ड. ओके, ज्याच्यात टाकलात त्याचं शेप घेतं ते. ओके, म्हणून त्याला डेफिनेट शेप नाही, बट इट हॅव अ डेफिनेट व्हॉल्यूम. समजा तुम्ही 500 ml वॉटर ग्लास मध्ये टाकलात आणि ग्लास मधल्या बॉटल मध्ये टाकला, 500 चे 600 होईल का? नाही. किंवा 400 होईल का? नाही. म्हणजे इट हॅव अ डेफिनेट व्हॉल्यूम बट डझंट हॅव डेफिनेट शेप. गॅसेसला काय? गॅसेस डझंट हॅव डेफिनेट शेप एज वेल एज डेफिनेट व्हॉल्यूम. ऑक्सिजन घ्या, त्याला काही शेप आहे का? दिसतं तर का? नाही. नायट्रोजन गॅस घ्या किंवा कोणताही गॅस घ्या, CO2 घ्या, त्याला डेफिनेट शेप पण नाही, डेफिनेट व्हॉल्यूम पण नाही. त्याच्यात जर टाकलं तरी पण ते डेफिनेट व्हॉल्यूम असतं. ओके, गॅसेस डझंट हॅव definite shape as well as definite volume. ठीक आहे, या गोष्टी एक लक्षात ठेवा. इन सॉलिड इंटरमोलिक्युलर डिस्टन्स इज व्हेरी लेस. बरोबर आहे.
इन लिक्विड इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इज मोर दॅन सॉलिड. आताच आपण बघितलं इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स काय असतं. अँड इन गॅसेस इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स इज व्हेरी हाय. दुसरा पॉइंट. थर्ड, इन सॉलिड इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज हाय. बरोबर आहे. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे इंटर म्हणजे इन बिटवीन, मॉलिक्युलर म्हणजे मॉलिक्युलच्या मध्ये. सॉलिड मध्ये काय जास्त असतं किंवा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं. इन सॉलिड इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज हाय. इन लिक्विड इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज लेस दॅन सॉलिड. लिक्विड मध्ये काय असतं, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असतं सॉलिड पेक्षा, बट मोर दॅन गॅसेस. गॅसेस पेक्षा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. ओके, जास्त असतं. अँड इन गॅसेस इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज लेस्ट. कमी असतं, खूप कमी असतं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ठीक आहे. ते 3 पॉइंट लक्षात आले. हे दोन अगोदरच एक्सप्लेन केले होते आपण. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स अँड इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. थर्ड, कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स. सी, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स सॉलिड मध्ये खूप कमी आहे, म्हणजे मॉलिक्युल मूव्ह होतील का? नाही. सॉलिड मधले मॉलिक्युल किंवा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ज्याला म्हणतो आपण, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजे एटम, आयन्स और मॉलिक्युल्स. ओके, त्याचे स्मॉलेस्ट पार्टिकल सॉलिड मध्ये क्लोज असतात एकदम, मग ते मूव्ह होतील? नाही. एकदम एकाच ठिकाणी असतात, म्हणजे त्यांची कायनेटिक एनर्जी काय असते? झिरो. कायनेटिक एनर्जी ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स इन सॉलिड इज व्हेरी व्हेरी लेस और झिरो. इन लिक्विड कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स इज मोर दॅन सॉलिड. याच्यापेक्षा जास्त असते. आणि इन गॅसेस कायनेटिक एनर्जी ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज हायर और मोर. कायनेटिक एनर्जी म्हणजे मुव्हिंग. ओके, गॅसेस मध्ये पार्टिकल्स जास्त मूव्ह होतात, म्हणून त्यांची कायनेटिक एनर्जी काय असते? जास्त असते. ठीक आहे. कायनेटिक एनर्जीचे पण लक्षात आलं. देन नेक्स्ट पॉइंट, solids are not compressible. Solid and gases, solid and liquid are not compressible. और liquid are slightly compressible. Compressible म्हणजे compress, प्रेशर दिल्यानंतर त्यांचं व्हॉल्यूम कमी होणे म्हणजे compress. Gases are compressible. Gases फक्त काय आहेत? Compressible आहेत. And solid and liquids are not compressible. Okay? सॉलिड मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल जवळजवळ असतात वगैरे वगैरे. लक्षात. देन एवढ्या प्रॉपर्टी सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसच्या तुम्हाला ओके, या प्रॉपर्टीज लक्षात आल्या तुम्हाला सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसच्या. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. intermolecular force of attraction. आता इंटरमॉलिक्युलर समजलं तुम्हाला, दोन मॉलिक्युलच्या मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणते असतात? सगळ्या दोन मॉलिक्युलच्या मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन सेम नसतात. मग कुठल्या कुठल्या असतात? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, डायपोल डायपोल इंटरॅक्शन, आयन डायपोल इंटरॅक्शन, डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शन, लंडन फोर्सेस और डिस्पर्शन फोर्सेस अँड हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, या 5 टाइपचे इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन आहेत. आता सपोज दोन मॉलिक्युल आहेत, त्या दोन मॉलिक्युल मध्ये सेम टाइपचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल असं नाही. म्हणजे नॉन पोलर दोन मॉलिक्युल असतील तर त्यामध्ये कोणतं असतं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिस्पर्शन फोर्सेस असतं. नॉन पोलर मॉलिक्युल म्हणजे काय, पोलर मॉलिक्युल म्हणजे काय ते आपण बघू. किंवा तुम्हाला केमिकल बॉन्डिंग शिकवलं असेल तर त्यामध्ये झालेलं आहे. पोलर मॉलिक्युल म्हणजे काय, नॉन पोलर मॉलिक्युल म्हणजे काय. ओके, मी पण सांगणार. पोलर मॉलिक्युल मध्ये कोणतं इंटरॅक्शन असतं? डायपोल डायपोल इंटरॅक्शन असतं. ओके, समजा पोलर मॉलिक्युलचा सॉलिड आहे तर त्याच्यामध्ये कोणतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं? डायपोल डायपोल. नॉन पोलर मॉलिक्युलचा सॉलिड आहे त्याच्यामध्ये कोणतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं? डिस्पर्शन फोर्सेस. तर ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. देयर आर 5 टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे डायपोल डायपोल इंटरॅक्शन. डायपोल डायपोल इंटरॅक्शन. सेकंड आहे आयन डायपोल इंटरॅक्शन.
दूसरा है आयन डायपोल इंटरैक्शन, थर्ड है डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंटरैक्शन, फोर्थ है लंडन फोर्सेस और त्यालाच बोलतात डिस्पर्शन फोर्सेस, लंडन फोर्सेस और डिस्पर्शन फोर्सेस. ओके. फिफ्थ आहे डायपोल इंड्यूस्ड लंडन फोर्सेस और डिस्पर्शन फोर्सेस. पाचवा हायड्रोजन बॉन्डिंग. ओके. हे 5 टाइपचे फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स आहेत. वन बाय वन आपण ते पाहणार आहोत. फर्स्ट वी विल सी अबाउट द डायपोल डायपोल इंटरॅक्शन. पहिल्यांदा आपण बघूयात डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ओके. Okay, first we will see dipole dipole interaction. See. And the value of physical properties. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे कोणत्या? मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, विस्कोसिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ओके, कलर, या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. फिजिकल स्टेट अँड दॅट फिजिकल प्रॉपर्टीज डिपेंड्स ऑन दिस इंटरॅक्शन. कोणतं इंटरॅक्शन आहे त्या मॅटर मध्ये, कुठल्या टाइपचे इंटरॅक्शन आहे? डायपोल डायपोल आहे का डायपोल इंड्यूस्ड डायपोल आहे का आयन डायपोल आहे? ओके. किंवा डिस्पर्शन फोर्सेस आहेत. याच्यावरती value of physical properties depends on the force of attraction present in that matter. त्या मॅटर मध्ये कुठल्या टाइपचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याच्यावरती त्या फिजिकल प्रॉपर्टीची व्हॅल्यू डिपेंड असते. फॉर एक्झाम्पल स्ट्रॉंग इंटरॅक्शन प्रेझेंट असते मॉलिक्यूल मध्ये. मॉलिक्यूल इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग आहे. मग काय होतील? त्याचा मेल्टिंग पॉइंट हाय असेल. का? कारण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. म्हणजे मॉलिक्यूल एकदम क्लोज आले की मग ते सेपरेट व्हायला थोडा जास्त हीट लागेल. म्हणजे त्यांचं मेल्ट व्हायला किंवा लिक्विड मध्ये कन्वर्ट व्हायला थोडंसं जास्त हीट लागेल. म्हणजे मेल्टिंग पॉइंट वाढेल. इफ इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन इज स्ट्रॉंग देन मेल्टिंग पॉइंट इज हाय. मेल्टिंग पॉइंट हाय असेल तर बॉइलिंग पॉइंट पण हाय असेल. ओके. मीन्स व्हॅल्यू ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज डिपेंड ऑन द टाइप ऑफ इंटरॅक्शन. ओके. जर समजा एखाद्या लिक्विड मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे लिक्विड मॉलिक्युल्स मध्ये तर त्याची विस्कोसिटी जास्त असते. ओके. विस्कोसिटी जास्त असते. तर त्यावेळेला या ज्या व्हॅल्यू ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अ मॅटर डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ इंटरॅक्शन ऑर फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट इन दॅट मॅटर. ओके. ठीक आहे. ते लक्षात. तर आता आपण घेऊया फर्स्ट डायपोल डायपोल इंटरॅक्शन. आता डाय म्हणजे काय? दोन. पोल म्हणजे पोल. एका मॉलिक्यूल मध्ये दोन पोल असतील म्हणजे वन इज द पॉझिटिव्ह पोल अँड अनदर वन इज द निगेटिव्ह पोल. दॅट इज कॉल्ड एज डायपोल. डायपोल डायपोल इंटरॅक्शन. मग इन पोलार मॉलिक्यूल्स देयर हॅव द टू पोल्स. देयरफॉर इन पोलार मॉलिक्यूल्स हॅव डायपोल डायपोल इंटरॅक्शन. काय असतं? पोलार मॉलिक्यूल्स मध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन असतं. आता तुम्हाला अगोदर पोलार मॉलिक्यूल्स म्हणजे काय, नॉन पोलार मॉलिक्यूल्स म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. येतं लक्षात. आता पोलार मॉलिक्यूल्स म्हणजे काय? द मॉलिक्यूल्स विच कंटेन अ पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. कोणता कोव्हॅलंट बॉन्ड? पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. नॉन पोलार मॉलिक्यूल्स म्हणजे काय? नॉन पोलार मॉलिक्यूल्स म्हणजे काय? द मॉलिक्यूल्स विच कंटेन अ नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. आता पोलार कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय आणि नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय लक्षात घ्या. बघा मी सांगतोय. द कोव्हॅलंट बॉन्ड which is formed between two such atoms which have a more electronegativity difference is called as polar covalent bond. And such type of bond present in a molecule, that molecules are called as polar molecules. इथे लक्षात polar covalent bond म्हणजे लक्षात आलं. The covalent bond present between two such atoms which have a more electronegativity difference is called as polar covalent bond. For example, HCl. HCl मध्ये Cl ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी खूप जास्त आहे, हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी खूप कमी आहे.
ओके, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त आहे आणि यांच्यामध्ये हा कोव्हॅलंट बॉन्ड असतो. अशा कोव्हॅलंट बॉन्डला काय बोलतात? पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. द कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन टू सच ॲटम विच हॅव मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स इज कॉल्ड एज पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. आणि या मॉलिक्यूलला काय बोलतात? पोलार मॉलिक्युल्स. आणि पोलार मॉलिक्युल्स मध्ये काय असतात? डायपोल असतात. कसं डायपोल? कारण हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. क्लोरीन काय करेल? शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेईल. बरोबर आहे, बॉन्ड फॉर्म करताना इलेक्ट्रॉनची शेअरिंग झाली, त्याचे दोन्ही इलेक्ट्रॉन काय करेल? स्वतःकडे खेचून घेईल, कारण त्याची ताकद जास्त आहे, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून आपण इथे. मग तो स्वतःकडे खेचून घेतला इलेक्ट्रॉन, तर याच्यावरती काय निगेटिव्ह चार्ज येईल, डेल्टा निगेटिव्ह. हायड्रोजनच्या कडे इलेक्ट्रॉन काय होतील? कमी होतील, कारण ते दोन्हीही शेअर केलेले इलेक्ट्रॉन कुणी घेऊन गेलाय? क्लोरीन. म्हणून हायड्रोजन वरती काय येईल? डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज येईल, म्हणजे पॉझिटिव्ह पोल येईल. आणि क्लोरीन वरती काय? निगेटिव्ह पोल येईल. ओके, यालाच बोलतात डायपोल. पोलार मॉलिक्युल्स मध्ये काय असतात? डायपोल असतो, म्हणून त्यांच्यामध्ये काय असतं? डायपोल डायपोल इंटरॅक्शन. पोलार मॉलिक्युल्स लक्षात आलं? द मॉलिक्युल्स विच हॅव अ पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. पोलार कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे लक्षात आलं? द कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन टू सच ॲटम which have a more electronegativity difference is called as polar covalent bond. Polar molecules. Non-polar molecules, the molecules which have a non-polar covalent bond is called as non-polar molecules. आता non-polar covalent bond काय? The covalent bond between two such atom which have a less electronegativity difference or zero electronegativity difference is called as non-polar covalent. अशा दोन ॲटम मध्ये असलेला बॉन्ड ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स खूप कमी आहे किंवा झिरो आहे, त्याला बोलतो आपण नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. फॉर एक्झाम्पल, कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन कार्बन अँड कार्बन. आता या पण कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे, याची पण सेम आहे, तेवढीच आहे. मग डिफरन्स काय असेल? झिरो असेल. किंवा आता क्लोरीन आणि क्लोरीन मधला बॉन्ड, दोन्ही क्लोरीन ॲटम आहे, दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे, म्हणून इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काय? झिरो आहे. आणि या बॉन्डला काय बोलतात? नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. आणि अशा मॉलिक्यूलला काय बोलतात? नॉन पोलार मॉलिक्युल्स. फॉर एक्झाम्पल, इथेन इज अ नॉन पोलार मॉलिक्यूल. कार्बन आणि हायड्रोजन मधला पण बॉन्ड कोणता असतो? नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड, कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कमी आहे याच्यात. हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण कमी आहे, कार्बनची पण कमी आहे, म्हणून इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मधला जो डिफरन्स आहे तो खूप कमी आहे, म्हणून हा कोणता आहे? नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. आणि त्यामुळे हा मॉलिक्यूल कोणता आहे? CH4 मिथेन, नॉन पोलार मॉलिक्यूल. ओके, नॉन पोलार आणि पोलार मॉलिक्युल्स लक्षात आले. मग पोलार मॉलिक्युल्स मध्ये काय असतं? डायपोल डायपोल इंटरॅक्शन असतं. डायपोल म्हणजे दोन पोल, वन इज द पॉझिटिव्ह पोल अँड अनदर वन इज द निगेटिव्ह पोल. ते पोल का क्रिएट झाले ते तुम्हाला लक्षात आलं. मग इन पोलार मॉलिक्युल्स, पोलार कोणते असू द्या, HCl, HF. ओके, इन पोलार मॉलिक्युल CCl पण पोलार बॉन्ड आहे, कार्बन आणि क्लोरीन. ओके, हा पण पोलार बॉन्ड आहे, यांच्यामध्ये पण ह्यावर डायपोल डायपोल इंटरॅक्शन. पोलार मॉलिक्युल्स मध्ये काय असतं? डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ओके, डायपोल डायपोल इंटरॅक्शन असतं. जेवढा जास्त चार्ज सेपरेशन तेवढा डायपोल मोमेंट जास्त. डायपोल मोमेंट विषयी तुम्हाला केमिकल बॉन्डिंग मध्ये डिटेल आहे, पण या चॅप्टर मध्ये पण तुमच्या बुक मध्ये दिलंय काय म्हणून सांगतो. डायपोल मोमेंट इज डिनोटेड बाय म्यू. म्यू न डिनोट करतात. डायपोल मोमेंट इज नथिंग बट द चार्ज सेपरेशन or product of a charge present on the atoms which is multiplied by distance between nuclei of the two atoms. Mu is equal to Q into R. Q म्हणजे काय? Product of charge present on the two atoms, positive आणि negative. आणि R म्हणजे distance between nuclei of the two atoms. Mu is equal to Q into R. Mu म्हणजे dipole moment, Q म्हणजे charge, product of charge, R म्हणजे distance. ओके, हा dipole moment. ठीक आहे, dipole moment विषयी ठीक. ठीक आहे. मग आता डायपोल मोमेंट जेवढा जास्त तेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त, जेवढं चार्ज सेपरेशन तेवढं जास्त तेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त. ओके, मग आता पोलार मॉलिक्युल्स मध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन असते हे लक्षात आलं तुम्हाला. सपोज HCl मॉलिक्यूल आहे, याच्यावरती डेल्टा पॉझिटिव्ह आहे, क्लोरीन वरती डेल्टा निगेटिव्ह आहे. ते कसं आलं तुम्हाला माहिती आहे, कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त आहे. क्लोरीन काय करेल? शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेईल, त्यामुळे त्याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजनवरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. मग दुसरा एक HCl मॉलिक्यूल आहे, त्याच्यावरती पण डायपोल असेल. हिअर
positive pole of one molecule get attracted towards the negative pole of another molecule and establish a force of attraction, and that is nothing but the dipole-dipole interaction. त्याला काय बोलतो आपण? dipole-dipole interaction. ओके. पुन्हा तिसरा HCl मॉलिक्यूल आहे. पॉझिटिव्ह पोल ऑफ HCl molecule get attracted towards the negative pole of another HCl molecule and form a dipole-dipole interaction. If dipole moment of that molecule is more, then dipole-dipole interaction is more. Dipole moment जर जास्त असेल म्हणजे चार्ज सेपरेशन जास्त असेल तर डायपोल मोमेंट जास्त असेल, आणि डायपोल मोमेंट जेवढा जास्त आहे तेवढं डायपोल-डायपोल इंटरॅक्शन जास्त असतं. डायपोल-डायपोल इंटरॅक्शन समजलं तुम्हाला? हे कशामध्ये असतं? पोलार मॉलिक्युल्स मध्ये. पोलार आणि नॉन पोलार मॉलिक्यूल समजले. पोलार मॉलिक्यूल काय मध्ये काय होतं? पॉझिटिव्ह पोल ऑफ वन मॉलिक्यूल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द निगेटिव्ह पोल ऑफ अनदर मॉलिक्यूल and force of attraction is established, and that is nothing but the dipole-dipole interaction. Okay, even dipole-dipole interaction तुम्हाला सर्व लक्षात आलं. डायपोल मोमेंट विषयी पण थोडं लक्षात आलं. ओके. त्यानंतर नेक्स्ट फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आयन डायपोल इंटरॅक्शन, आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. आज इतकं.